खेळामुळे मन आणि शरीर दोघेही निरोगी राहतात. खेळ खेळल्याने मनुष्यात धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होतो. खेळामुळे शरीराचे संतुलनही वाढते. असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एक कला, एक कौशल्य व एक खेळ यात पारंगत असलंच पाहिजे. अशा अनेक साहसी खेळांमध्ये ज्यांचा समावेश होतो असे खेळ म्हणजे रोईंग आणि कयाकिंग. पाण्याच्या भरधाव लाटांना चिरत उद्दिष्ट गाठणं तसं सोपं काम नाही. म्हणून रोईंग आणि कयाकिंग यांना किंग ऑफ द वॉटर स्पोर्ट्स असंही म्हणतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत मराठा विद्याप्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या जिमखाना आणि बोट क्लबच्या वतीने आयोजित रोईंग व कयाकिंग ह्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिकचे सन्माननीय अध्यक्ष, माननीय आणि मविप्रच्या सर्व बोट क्लबचे पदसिद्ध अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, या प्रसंगी उपस्थित मराठा विद्याप्रसारक समाजाचे नाशिक शहर संचालक माननीय ॲडव्होकेट लक्ष्मणरावजी लांडगे साहेब, नाशिक ग्रामीण संचालक माननीय रमेश आबा पिंगळे, केटीएचएम महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर PV कोटमे, संस्थेचे सर्व हितचिंतक माननीय राजाराम पाटील फडोळ, शंकरनाना वायचळे, भास्करनाना उगले, शिवराम भाऊ उगले, रामदासजी उगले, शिवाजीराव भोर, या प्रसंगी उपस्थित केटीएचएम महाविद्यालयाचे शारीरिक संचालक प्राध्यापक सोपान जाधव, बोट क्लबचे सेक्रेटरी डॉक्टर योगेश गांगुर्डे, श्री अंबादासजी तांबे, या प्रसंगी उपस्थित विविध महाविद्यालयांचे संघ व्यवस्थापक डॉक्टर हेमंत पाटील, सुनील धोंडगे सर, लोकेश गडदगे, सुहास वराडे, डॉक्टर राजाराम कारे, संतोष पवार, आप्पा सोनवणे, केटीएचएम महाविद्यालयाचे ज्युनियर जिमखानाचे श्री कैलास लवाण, अविनाश कदम, बाळासाहेब शिंदे, उद्धव डेरले आणि सहभागी सर्व स्पर्धक खेळाडू मित्रांनो, सर्वप्रथम मी मराठा विद्याप्रसारक समाजाच्या आणि केटीएचएम महाविद्यालयाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो आणि आयोजक महाविद्यालय असल्यामुळे केटीएचएमचे उपप्राचार्य डॉक्टर PV कोटमे सर यांना विनंती करतो की या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगाचे प्रास्ताविक सादर करावे. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन रोईंग व कायाकिंग स्पर्धेनिमित्त उपस्थित आपल्या संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे साहेब, नाशिक शहर संचालक ॲडव्होकेट लांडगे साहेब, नाशिक ग्रामीण संचालक रमेश आबा पिंगळे साहेब, तसेच मुंगसरा गावातील सरपंच उगले साहेब व इतर मान्यवर, उपप्राचार्य बोरसे सर, सोनवणे सर, आपल्या महाविद्यालयातील काही सत्कारार्थी प्राध्यापक, क्रीडा संचालक जाधव सर, गांगोडे सर व इतर महाविद्यालयातील क्रीडा संचालक यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तसेच विद्यार्थी मित्र, आज रोईंग आणि कायाकिंग या स्पर्धेचे उद्घाटन आपले प्रमुख पाहुणे आदरणीय ठाकरे साहेबांच्या वतीने होत आहे. मी आपल्या महाविद्यालयातील जिमखाना आहे त्यातील बोट क्लब हा एक महत्त्वाचा मानबिंदू आहे आणि ह्या बोट क्लबचा दबदबा फक्त आपल्या विद्यापीठातच नाही, पूर्ण महाराष्ट्रात आहे. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत विभागीय स्तरावर 147 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, 46 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि आतापर्यंत आपल्याला 47 मेडल मिळाले आहेत. तसेच आपल्या महाविद्यालयाची वैशिष्ट्य म्हणजे आज आपल्याकडे लेडीज जिमखाना आहे, तसेच लेडीज जिम आहे, आर्चरी कोर्ट आहे आणि आपण यावर्षी शूटिंगची रेंज पण सुरू केली आहे. अशा प्रमाणे आपल्या महाविद्यालयाची म्हणजे नेहमी जो विकास आहे आणि प्रगती आहे ही गुणवत्तासह खेळामध्ये पण होत आहे. तर मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो, तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो व थांबतो. धन्यवाद. मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय सरचिटणीस
यानंतर मी कोटमे सरांना विनंती करतो की मविप्रचे शहर संचालक आदरणीय लक्ष्मणरावजी लांडगे साहेबांचं ग्रंथ आणि पुष्प देऊन स्वागत करावं. लांडगे साहेब. मी डॉक्टर वसंत बोरस्ते उपप्राचार्य यांना विनंती करतो की आदरणीय रमेश आबा पिंगळे या प्रसंगी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण ग्रंथ आणि पुष्प देऊन स्वागत करावं. यानंतर मी डॉक्टर योगेश गांगोडे यांना विनंती करतो की संस्थेचे हितचिंतक आपल्यामध्ये या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत, आदरणीय राजाराम पाटील फडोळ यांचं आपण पुष्प देऊन या प्रसंगी स्वागत करू. मी उपप्राचार्य VS सोनवणे सरांना विनंती करतो की आपण शंकर नाना वायचळे यांचं पुष्प देऊन या प्रसंगी स्वागत करावं. मी सोपन जाधव सरांना पुन्हा विनंती करतो की आपण भास्कर नाना उगले यांचं स्वागत करावं. मी बोरस्ते सरांना विनंती करतो की आपण शिवराम भाऊ उगले, रामदासजी उगले मुंगसऱ्याचे सरपंच आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी राजारामजी उगले सरांचं स्वागत बोरस्ते सरांनी करावं अशी विनंती करतो. मुंगसरा या गावाचे हे कर्तव्यदक्ष सरपंच आहेत. मी भंडारे सरांना विनंती करतो की आपण शिवाजीराव भोर यांचं या प्रसंगी स्वागत करावं. एक विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते आम्ही योजलेला आहे. सावित्रीबाई फुले, आपण कृपया स्थानापन्न व्हावं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या विविध विषयांसाठीच्या अर्जांचं छाननी झाली आणि त्यामध्ये बिनविरोधपणे आपल्या महाविद्यालयातील 4 प्राध्यापकांची BOS मेंबरपदी नियुक्त झालेली आहे. आमची अशी इच्छा आहे की आदरणीय सरचिटणीस साहेबांच्या हस्ते या 4ही BOS मेंबरचा सत्कार व्हावा. सर्वप्रथम मी विनंती करतो समाजशास्त्र विषयाचे समाजशास्त्र विषयातून बिनविरोधपणे निवडून आलेले डॉक्टर संजय सावळे सर यांचं स्वागत आणि सत्कार आदरणीय सरचिटणीस साहेब यांनी आपल्या शुभहस्ते करावा अशी विनंती करतो. डॉक्टर संजय सावळे समाजशास्त्र विषयातील BOS मेंबर. संगणकशास्त्र विषयातील बिनविरोध निवडून आलेले BOS मेंबर डॉक्टर मधुकर शेलार सर यांचं देखील स्वागत आणि सत्कार. यानंतर ह्युमॅनिटीज मधल्या इंग्लिश विषयाचे बिनविरोध निवडून आलेले BOS मेंबर डॉक्टर शरद बिन्नोर यांचं देखील अभिनंदन साहेबांनी करावं अशी विनंती करतो. बिझनेस प्रॅक्टिसेस या कॉमर्स मधील डिसिप्लिन मधून बिनविरोध निवडून आलेले डॉक्टर वसंत बोरस्ते सरांचं देखील अभिनंदन आदरणीय सरचिटणीस साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर वसंत बोरस्ते. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी आपण मविप्र सेवक सहकारी सोसायटीची निवडणूक झाली आणि त्यामध्ये प्राध्यापक अनिल भंडारे सरांची चेअरमनपदी नियुक्ती झालेली आहे. आम्हाला याचा सार्थ आनंद आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते अनिल भंडारे सरांचं आपण अभिनंदन करावं. अजून एक गर्वाची गोष्ट ती म्हणजे ICSSR ही राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत मोठी अशी संस्था आहे आणि ICSSR मधून महाराष्ट्रातून इकॉनॉमिक्ससाठी पोस्ट डॉक्टरल फेलोशिप ही दिली गेलेली आहे आणि ती आपल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना मिळालेली आहे. मी डॉक्टर संभाजी पगार यांना विनंती करतो की पोस्ट डॉक्टरल फेलोशिपसाठी आपण माननीय सरचिटणीस साहेबांच्या हस्ते आपलं अभिनंदन स्वीकारावं. सर्व मान्यवरांचं आभार. आपण सर्वांनी सत्कार स्वीकारला आणि आपल्या शुभहस्ते सत्कार झाला त्यामुळे सर्वांचं आभार. डॉक्टर गोकुळ काळे यांचा एक सत्कार अपेक्षित होता तो राहिलेला आहे. मी आदरणीय लांडगे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण काळे सरांचं स्वागत करावं.
अगदी थोडक्यामध्ये या स्पर्धेविषयीची माहिती काळे सरांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. या स्पर्धेविषयीची माहिती आणि नियमावली सर आपल्याला समजावून सांगणार. या स्पर्धेच्या नियमाबाबत आपल्याला डॉक्टर सुनील धोंडगे सर ही माहिती देतील. आता मी थोडक्यात माहिती देतो. आजच्या या स्पर्धेसाठी एकूण 13 महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत आहेत. इथून जी मुलं सिलेक्ट होणार आहेत पुढे इंटरझोनल स्पर्धेसाठी त्यांची 4 तारखेला स्पर्धा या COAP पुणे इथे होणार आहेत. तर या स्पर्धा अतिशय उत्तम अशा वातावरणामध्ये आयोजित केल्या जात आहेत. KTHM महाविद्यालयाचे खरं तर मनापासून मी आभार मानतो की खूप चांगलं असं त्यांनी व्यासपीठ आम्हाला पुणे विद्यापीठाच्या क्रीडा कार्यक्रमासाठी त्यांनी उपस्थित करून दिलं. त्यासाठी मी माननीय ठाकरे साहेबांना विनंती करतो की आज आपले VB गायकवाड सर नाही आहेत तिथे उपस्थित, तर उपप्राचार्यांचं सर्टिफिकेट देऊन त्यांचा गौरव करावा. त्याचबरोबर लांडगे साहेबांनी प्रोफेसर सोपान जाधव सरांचं सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा. आजच्या स्पर्धेसाठी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर सुनील धोंडगे सरांना विनंती करतो की त्यांनी थँक्यू. धन्यवाद सर. मीनवाईल सर्व महाविद्यालयाचे जे संघ व्यवस्थापक आहेत त्यांचं देखील आपण सर्वांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. कैलास लवाण सर, उद्धव डेरले सर जे असतील ते सर्वांनी त्यांचं महाविद्यालय परिवारातर्फे स्वागत करावं. मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही केवळ एक शैक्षणिक संस्था नसून शैक्षणिक सामाजिक संस्था आहे असं बऱ्याचदा सिद्ध झालेलं आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा ध्यास घेऊन गेल्या 108 वर्षांपासून कार्यरत असलेली महाराष्ट्रातली अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणजे मराठा विद्याप्रसारक समाज. विद्यार्थी केंद्रित अनेक उपक्रम राबविण्यामध्ये मला असं वाटतं महाराष्ट्रातील हे महत्त्वपूर्ण अशी ही संस्था असेल आणि याचं श्रेय जे जातं आहे ते सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना जातं. आज मविप्रचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय नितीन भाऊ ठाकरे साहेब इथे उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावे. आज या ठिकाणी आंतर महाविद्यालयीन रोईंग आणि कायाकिंग स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेले संस्थेचे नाशिकचे संचालक ॲडव्होकेट लांडगे साहेब, त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश आबा पिंगळे, इथे उपस्थित असलेले उपप्राचार्य कोटमे सर, सोनवणे सर, त्याचप्रमाणे श्री भंडारे सर, गोरस्ते सर, गांगुर्डे सर, सोपानजी जाधव सर, भास्करराव उगले, रामदास पाटील उगले, शिवाजी भोर यांचा आपण सत्कार केला. ते BOSचे मेंबर डॉक्टर सावळे, डॉक्टर शेला, डॉक्टर बिन्नूर, प्राध्यापक संभाजी पगार, डॉक्टर काळे, उपस्थित असलेले लवाण सर, हेमंत पाटील सर, त्याचप्रमाणे इतरही सर्व फिजिकल डायरेक्टर, उपस्थित असलेले सर्व या खेळांमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आलेले विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी KTHM महाविद्यालयाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. अतिशय रम्य अशा वातावरणामध्ये आणि सुंदर अशा वातावरण, क्लायमेट पण अतिशय चांगलं आहे, अशा स्थितीमध्ये आपण या स्पर्धांना आपण सामोरे जात आहोत. खरोखरीच बोट क्लब हे KTHM कॉलेजचे एक अतिशय मानाचं बिंदू आहे. सगळ्या महाविद्यालयांना बोट क्लब नसतो, कारण बऱ्याच वेळा त्यांना जे काही रिव्हर बॉडी तिथं आवश्यक असते ती नसते. परंतु सुदैवानं आपल्याकडे कॉलेजला खेटून जे काही गोदावरी नदी ही वाहते आणि 12ही महिने इथे पाणी असतं, त्यामुळे हा बोट क्लब ही जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्याला वर्षभर चांगल्या पद्धतीने राबवता येते. आणि गेल्या अनेक वर्षापासून आपला बोट क्लब हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतात अतिशय नावाजलेला असा बोट क्लब म्हणून झालेला आहे. संस्थेच्या वतीने इतरही काही ठिकाणी आपण पिंपळगाव असेल आणि आणखी काही ठिकाणी अशा प्रकारचे बोट क्लब सुरू केलेले आहेत आणि त्या माध्यमातून या वॉटर स्पोर्ट्समध्ये जास्तीत जास्त मुलांना संधी मिळावी, त्यांना प्रॅक्टिस करायला चान्स मिळावा
या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत. या स्पर्धांमध्ये आपण चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवावा. नंतर भविष्यामध्ये ज्या काही झोनल कॉम्पिटिशन असतील त्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं यश संपादन करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच जाधव सरांनी एक गोष्ट सांगितली ती सर्वांसमोर आवर्जून मला सांगावी लागेल की आदरणीय सरचिटणीस साहेब हे विद्यापीठ स्तरावरचे बास्केटबॉलपटू होते किंवा आहेत, अजूनही खेळतात. ही एक खूप मोठी गोष्ट सांगितली. मला असं वाटतं की त्यांच्या फिटनेसचं रहस्य हे त्यांच्या खेळाप्रती असलेल्या आवड आणि प्रेमामध्ये आहे. याचं एक रहस्य इथं उलगडलेलं आहे. धन्यवाद साहेब. यानंतर बोलूयात आभार प्रदर्शनाकडे. मी उपप्राचार्य श्री VS सोनवणे सर यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे KTHM महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कायाकिंग व रोईंग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक आपल्या संस्थेचे आदरणीय सरचिटणीस, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, उद्घाटक म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभले त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर ॲडव्होकेट लक्ष्मणरावजी लांडगे साहेब, संचालक नाशिक शहर, त्याचबरोबर रमेश आबा पिंगळे, संचालक नाशिक ग्रामीण, हेही आपल्याला आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर KTHM कॉलेजचे उपप्राचार्य लटमे सर, BOSचे बिनविरोध निवडून आलेले सर्व संचालक, त्याचबरोबर या ठिकाणी संस्थेचे हितचिंतक राजारामजी फडोळ, उगले साहेब, वायचळे साहेब, भोर साहेब, हे सर्व आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी या ठिकाणी शोभा वाढवली. मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. मराठा विद्याप्रसारक सेवक सोसायटीचे चेअरमन प्राध्यापक अनिल भंडारे, त्याचबरोबर विविध शाखांतून उपस्थित असणारे सर्व क्रीडा संचालक ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो. आणि ज्यांच्याकडे आम्ही उद्याचे ऑलिम्पिकचे आशास्थान म्हणून बघतो असे तुम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुमचेही महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचं अत्यंत सुंदर आणि नेटकं सूत्रसंचलन ज्यांनी केलं ते डॉक्टर तुषार पाटील सर, यांचे कॉलेजच्या वतीने मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. आदरणीय सरचिटणीस सरांना एक विनंती करेल. निलेश स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ओरिसाला चांगलं ट्रेनिंग झालं. वन ऑफ द बेस्ट रोवर इन महाराष्ट्र. या